मित्रांनो, आत्ताच खाशाबा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्या ट्रेलरबद्दल आपण खूप दिवस उत्साहाने त्याची वाट बघत होतो, कारण खाशाबाबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकल्या आहे. खाशाबा हा मराठी माणूस, सातारच्या मातीत जन्माला आलेला माणूस आणि संपूर्ण जग ज्यांनी गाजवलं आहे तो म्हणजे खाशाबा. खाशाबा नक्की कोण होता, काय होता, खाशाबाचे काय इतिहास आहे हे आपण फक्त लहानपणी पुस्तकांमध्ये वाचलं होतं, ऐकलं होतं की खाशाबा हा एक मल्ल होता, एक कुस्ती पैलवान होता आणि त्याच्याबद्दल तेवढंच फक्त आपल्याला माहित होतं. परंतु एक मी खूप 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 आभार व्यक्त करेल नागराज मंजुळे आणि त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचं, की ज्यांनी हा विषय आणण्याचा प्रयत्न केला. खरं तर एक कादंबरी होती त्यांच्यावर, त्या कादंबरीवर आधारित त्यांचे काही रेफरन्सेस घेऊन हा चित्रपट बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्याच्यावर सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या आहेत की त्याच्यातलं रेफरन्स आहे का, खरा आहे का, खोटा आहे का, त्यांच्या घरच्यांची परमिशन घेतली आहे का, नाही घेतली का, अशा अनेक गोष्टी आपण आतापर्यंत पाहत आलो आहे. त्या काही केसेस कोर्टामध्ये पण चालू आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी होत असताना मला एक खूप आनंद वाटतो की खाशाबा हा चित्रपट म्हणून आपल्या समोर येत आहे. कारण खाशाबा हा फक्त एक चित्रपट नाहीये, तर जी नवीन पिढी आहे त्यांना सुद्धा कुस्ती या क्षेत्राकडे अट्रॅक्ट करणारा हा विषय आहे. कारण एक गरीब घरचा माणूस, एक साधारण खेडेगावातला व्यक्ती जेव्हा एक पैलवान म्हणून इतक्या नॅशनल लेवलपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यामुळे अनेक नवोदित मुलं असतील, मुली असतील, ते खूप जास्त त्याच्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल, ते प्रवृत्त होतील. ह्याच्याबद्दल मला खाशाबा या टीमचं खूप 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 मनापासून कौतुक करायचंय. तर हा ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलंय? तुम्ही सुद्धा बघितला असेल तर नक्कीच हा ट्रेलर जाऊन बघा. परंतु मी हा ट्रेलर बघितला आणि बघितल्यानंतर माझ्या मनात पहिली गोष्ट काय आली, तर पहिली गोष्ट हीच आली की थँक्स टू नागराज मंजुळे, त्यांनी हा ट्रेलर बनवला, हा सिनेमा बनवला आणि फायनली तो आता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर यायला तयार झालाय. एक दुसरी गोष्ट, याच्यामध्ये भली मोठी स्टारकास्ट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ट्रेलरमध्ये, याच्यामध्ये आपल्याला एका महत्वाच्या भूमिकेमध्ये सुरेश विश्वकर्मा दिसत आहेत, जितेंद्र जोशी दिसत आहेत, महेश मांजरेकर दिसत आहेत, ओम बुतकर दिसत आहेत, स्वतः नागराज मंजुळे दिसत आहेत. ह्या सगळ्या लोकांना, छाया कदम मॅडम दिसत आहेत त्याच्यामध्ये, या सगळ्या लोकांना आपण या ट्रेलरमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे उत्सुकता अजून वाढलेली आहे की नक्की या इतक्या महत्वाच्या रोलमध्ये, काय महत्वाच्या रोलमध्ये हे लोक असतील आणि इतके स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. असं म्हणलं जातं की सगळ्यात मोठा बिग बजेट हा सिनेमा करण्यात आलेला आहे, जी आटपाट प्रोडक्शनची खासियत आहे असं म्हणलं तर हरकत नाहीये. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने मला जाणवत होती, ती तुम्हालाही जाणवेल, की खाशाबा हा जो मेन कॅरेक्टर आहे याचा रोल नक्की केलाय कोणी. तर मला अजूनही उत्सुकता आहे, मलाही माहिती नाही की याचा रोल केलाय कोणी. परंतु जी काही शरीरयष्टी दाखवली आहे, जो काही त्यांनी ट्रेलर कापलेला आहे, जे काय पद्धतीने त्यांनी खाशाबा आपल्याला दिसतोय परंतु त्याचा चेहरा कळत नाही, ज्या पद्धतीने हा ट्रेलर कट केलाय, त्या ट्रेलर कट ज्यांनी केला त्यांना सॅल्यूट. कारण खूप खूप डोकं लावून खूप छान पद्धतीने तो ट्रेलर कट केला आहे. त्याच्यामुळे अजून उत्सुकता वाढलेली आहे की नक्की खाशाबाचा हा मेन रोल करणारा व्यक्ती कोण असणार आहे. जर तुम्हालाही या व्यक्तीबद्दल माहिती असेल, या कॅरेक्टरबद्दल माहिती असेल, तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा की नक्की खाशाबाचा रोल कोणाला दिला असेल. हा एखादा जुना हिरो असेल किंवा एखादा नवोदित हिरो असेल, ह्यापैकी कोण कोण असेल ते माझ्याही डोक्यात नाहीये. परंतु तुम्हाला जर माहित असेल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा की हा खाशाबाचा रोल कोणी केला असेल, किंवा जर हा एखादा नामांकित हिरो असेल, नामांकित कलाकार असेल, जुना कलाकार असेल, तर त्याचंही नाव लिहा की हा रोल कोणाला सूट होऊ शकतो. तर मित्रांनो, खाशाबाचा ट्रेलर पाहून मला अतिशय आनंद झालाय. नक्कीच तुम्हाला सुद्धा आनंद होईल आणि तुम्ही आम्ही सगळेजण वाट पाहतोय या सिनेमाची. तो सिनेमा लवकरच आपल्याला दिसणार आहे. ज्योती देशपांडे यांची निर्मिती आहे. जिओ फिल्मच्या माध्यमातून, जिओ सिनेमाच्या माध्यमातून हा सिनेमा आपल्याला दिसणार आहे. तर नक्कीच या चित्रपटाला मी माझ्याकडनं, या ट्रेलरला माझ्याकडनं 4 पॉईंट देईल आउट ऑफ 5. आणि मला तरी आवडलंय. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगाल. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया नवीन काहीतरी घेऊन. सायनिंग ऑफ. थँक्यू.